विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आजच्या तासामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खरोखर निस्वार्थ सेवा देणारे डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल औरंगाबादचे वंदनीय श्री राजकुमार खिवनसरा काका यांना मी समर्पित करतो. गेल्या 7 ते 8 वर्षापासून काका हॉस्पिटलमध्ये अन्नदानाची सेवा करतात. दररोज ते पेशंटला एक वेळ नाश्ता व 2 वेळचे जेवण ते पुरवतात. चला तर मग आता बोलत बोलत तुम्ही पुस्तकं तर उघडलेच असतील. आपण पहिलं प्रकरण आकलन आणि त्यामधील भाग पाहणार आहोत. संख्या मालिका. चला बघा, फार म्हणजे फार सोपं आहे बरं का मुलांनो. बुद्धिमत्ता चाचणी हे नाव तुम्हाला कदाचित कठीण वाटत असेल, पण मध्ये सर्व काही खूप सोपं आहे. फक्त तुम्ही रिव्हिजन, वाचन, पाठांतर हे करणं आवश्यक आहे. काय, आता संख्या मालिकेची ओळख करून घेऊया आपण. या उपघटकात अंक किंवा संख्या यावर आधारित प्रश्न दिलेले असतात. काही प्रश्नांमध्ये ओळीने मांडलेली संख्यापदे असतात. यातील सम किंवा विषम संख्या, विशिष्ट अंक वा संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, मूळ संख्या, वारंवार येणाऱ्या संख्या, सर्वात लहान वा मोठी संख्या, लगत मागे पुढे येणाऱ्या संख्या, अदलाबदल करून येणाऱ्या संख्या, एकक स्थानी विशिष्ट अंक असलेल्या संख्या यासंबंधी प्रश्न विचारलेले असतात बरं का मुलांनो. काही प्रश्नांमध्ये दिलेल्या 3 वा 4 अंकापासून दिलेली अट पाळून संख्या तयार करावयाच्या असतात. उपयुक्त टीप पण दिलेले आहेत. विद्यार्थ्यांना पुढील बाबी माहिती असाव्या लागतात. बघा, नंबर 1, रोमन अंक संख्या हे तुम्हाला माहिती पाहिजेत. अपूर्णांक माहिती पाहिजे. त्रिकोणी संख्या, कोणांची मापे, घड्याळातील वेळा हे तुम्हाला यायलाच पाहिजे. सम किंवा विषम संख्या, मूळ संख्या, जुळ्या मूळ संख्या म्हणजेच जोड मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या सगळ्या तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर तुम्ही गणिताचा अभ्यास केला असेल ना मुलांनो, तुम्हाला हे भाग ॲटोमॅटिक सोपा जातो. 1 ते 20 संख्यांचे पाढे. खरं तर इथं 30 पाहिजे, पण त्यांनी 20 दिले. पण 20पर्यंत तरी पक्के करा. 1 अंकी संख्यांचा गुणाकार हे तर तुमच्या हाताचाच मळ आहे. 1 ते 20 संख्यांचे वर्ग आणि घनसुद्धा महत्त्वाचे असतात बरं का मुलांनो. दिलेल्या अंकातून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे. अंक दिलेले असतात तर संख्या तयार करायच्या. संख्यांमधील लहान मोठेपणा हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जर हे येत नसेल तर टेन्शन घेऊ नका. जसं जसं तुम्ही या पुस्तकाचा सराव करताल तसं तसं तुम्हाला सर्व काही येईल. चला तर मग आता आपण श्री गणेशाय नमः करूया आणि पाहूया स्वाध्याय. त्याच्यातले नमुना प्रश्न आधी बघू. बघा, पहिला प्रश्न काय आहे, फार सोपा आहे बरं का. पहिला प्रश्न काय दिले नमुना प्रश्नामध्ये, पुढील अंकमालिकेत 1 अंकी मूळ संख्येनंतर, आता काय सांगितलं बघा, किती अंकी संख्या आहे मूळ, 1 अंकी मूळ संख्येनंतर लगेच विषम अंक आहे असे किती वेळा झाले आहे. समजला प्रश्न. वाचायचा डबल. म्हणजे काय, आधी मूळ संख्या आणि त्या संख्येनंतर लगेच विषम संख्या. मग शोधा. अरे पहिलं तरी एकच आहे बघा, 2 मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर विषम संख्या आली. त्याच्यानंतर आहे बघा, ही 3 मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर 7 ही कसली संख्या आली, विषम संख्या. आणि त्याच्यानंतर 7 ही सुद्धा मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर आली ही विषम संख्या. त्याच्यानंतर काय, 5 ही मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर आली आहे 1 विषम संख्या. त्याच्यानंतर काय, 5 ही मूळ संख्या आहे, पुन्हा 9 ही विषम संख्या आली. त्याच्यानंतर पुढं मूळ संख्या आणि विषम संख्या. मूळ संख्या 5 आहे पण ही समसंख्या आहे, नको मग आपल्याला. मग काय पुढं 2 ही मूळ संख्या आहे आणि 9 ही विषम संख्या. त्याच्यानंतर 3 ही मूळ संख्या आणि 1 ही विषम संख्या. त्याच्यानंतर शेवटची जोडी काय येईल, हे बघा, 5 ही मूळ संख्या आणि 3 विषम संख्या. म्हणजे किती झाल्या जोड्या, 1 2 3 4 ही 5 6 7 आणि 8. म्हणून पर्याय नंबर किती, 3. हा तर प्रश्न वाचल्याच येतो बरं का मुलांनो. काय दिले, 2 4 6 1 हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या तयार करता येते. आता बघा, मोठ्यात मोठी करायची म्हणजे मोठा अंक घ्यायचा आहे, पण आता इथं दिले 4 अंक आणि म्हणले 5 अंकी, म्हणून हा
4 अंकापैकी मोठा अंक जो 6 आहे तो दोनदा घ्यावा लागेल. मग आता पर्याय नंबर कोणता योग्य असेल तुम्हीच बघा. 4, कारण काय मोठे अंक 6 6 हे दोनदा आले, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा 4 आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा 2 आहे, त्याच्यानंतर सगळ्यात छोटा 1 म्हणजे 66,421. दुसऱ्याचं पर्याय नंबर 4. कळालं. पहा बरं तिसराही प्रश्न अगदी सोपा आहे. तिसरा तर प्रश्न हा मुलांनो फार म्हणजे फारच सोपा आहे तिसरा तर. काय दिले तिसऱ्या प्रश्नात पहा. बघा पुढे प्रत्येक कंसात रोमन संख्यांची जोडी दिलेली आहे. किती जोड्यांमध्ये संख्यांतील फरक समसंख्या आहे. आता फक्त संख्यातील फरक समसंख्या काढायचा आहे. इतकं सोपं आहे मुलांनो. बघा बरं आता ही कंस दिला आहे. आता इथं दिले व्ही आणि त्याच्या पुढे 2 म्हणजे हे तर तुम्हाला यायलाच पाहिजे आणि येतच आहे असं समजतो मी. म्हणजे 7 आणि 3 मग फरक म्हणजे वजाबाकी. मग 7 मधून 3 गेले उरले किती 4 म्हणजे ही आली समसंख्या. पुन्हा 9 आणि 3 9 मधून 3 गेले उरले 6 म्हणजे ही पण आली समसंख्या. पुन्हा 4 आणि 1 4 मधून 1 गेलं 3 उरले ही विषमसंख्या आली, ही काही कामाची नाही. 5 मधून 2 गेले उरले 3 ही विषमसंख्या, ही पण नाही कामाची. 10 मधून 6 गेले उरले 4 ही समसंख्या, ही कामाची. म्हणजे किती झाले सम 1 2 आणि ही 1 3 झाले बरं का समसंख्या. पुन्हा 9 मधून 8 गेले 1 उरला ही विषमसंख्या आली. 3 आणि इथं दिले 9 मग आता हे तर काही होणारच नाही, इथं 6 येईल पण हे पण विषम येईल. आणि इथं दिले 1 आणि 3 आणि 9 दिले म्हणजे आता आपल्याला अदलाबदल करून सुद्धा चालतंय बरं का रे. म्हणजे 9 मधून 3 वजा करायचे म्हणजे 6 उरले, हे समसंख्या आहे बरं का मुलांनो. 1 आणि 10 म्हणजे 10 मधून 1 गेलं उरलं किती 9. मग आता इथं समसंख्या आहेत किती 4 1 त्याच्यानंतर इथं 2 3 आणि 4 बघा 1 2 3 4 ह्या समसंख्या आहेत. म्हणून पर्याय नंबर किती येईल 2. समजलं. पहा पुढचा. ज्यांना गणित सोपं जात आहे ना त्यांच्यासाठी हे प्रश्न फारच सोपा आहे बरं का मुलांनो. चौथा प्रश्न. पुढे दिलेल्या अपूर्णांकांपैकी सर्वात लहान अपूर्णांकातील अंश व छेद यांच्यातील फरक किती आहे. मग आता बघा सगळ्यांचे अंश सारखे 7 7 7 7 7. मग जर अंश सारखे असतील आणि छेद वेगवेगळे असतील तर त्याचा लहानपणे मोठेपणा कसा करायचा. तर अंश सारखे असल्यावर ज्याचा छेद सगळ्यात मोठा ते सगळ्यात लहान. मग आता इथे सगळ्यात मोठा छेद कोण आहे 9 म्हणजे हा 7/9 हा अपूर्णांक सगळ्यात लहान झाला. मग आपल्याला काय विचारले सर्वात लहान अपूर्णांकातील अंश व छेद. हा सर्वात लहान अपूर्णांक त्याचा अंश 7/9 आणि यांच्यातील फरक म्हणजे 9 मधून 7 गेले 2 उरले फरक 2 आला आणि पर्याय नंबर 1 मध्येच 2 अंक आहे म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 1. समजलं. पहा पुढं. बघा पाचवा प्रश्न हा पण सोपा आहे. 756 271 387 423 589 144 199 639. आता खाली मुख्य प्रश्न दिलाय. या संख्या मालिकेत 9ने निशेष भाग जाणाऱ्या किती विषम संख्या आहेत. मग आता आपल्याला नुसत्या संख्या शोधायच्या नाहीत तर विषम संख्यामधून 9ने भाग जाणाऱ्या कोणत्या ते पाहायचं आहे. मग आता कोणत्या असतील त्या. 9ची कसोटी पाठ आहे ना मुलांना तुम्हाला. 3ची कसोटी 9ची सारखीच आहे. मग काय अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्याला 9 भाग जातो. मग बघा बरं 756 ही समसंख्या आहे. मग आपल्याला काय सांगितलं रे विषम संख्या. मग आता ही 756 तर येणारच नाही बरोबर आहे. पुढं 271 विषम संख्या पण 9ने भाग जातो का 7 8 9 10 2 9ने जात नाही. पुन्हा 387 बघा 8 आणि 7 15 आणि 3 16 17 18 8 आणि 1 9 म्हणजे बेरीज 9 यायली म्हणजे या 387ला 9ने भाग जातो. पुन्हा 423 4 आणि 2 6 आणि 3 9 यालाही 9ने भाग जातो. पुन्हा त्याच्यानंतर 589ला 9ने भाग जाईल का 9 आणि 8 17 17 आणि 5 18 19 20 21 22ला जात नाही 9 म्हणजे हे येत नाही. 144 ही तर समसंख्या आहे मग ह्याला तर धरायचंच नाही. त्याच्यानंतर 199 नाही जात. 639 ही विषम संख्या आहे आणि याला 9ने भाग जातो. मग 9ने भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत 639 पुन्हा 423 आणि 387 ह्या विषम संख्या आहेत. म्हणून 3 संख्याला भाग जातो पण त्या 3 संख्या कशा आहेत विषम संख्या. म्हणून पर्याय नंबर किती पर्याय नंबर 3. पहा शेवटचा नाही 6वा प्रश्न आहे. काय दिले काही संख्या दिल्या आता आणि खाली काय म्हणले बघा वरील संख्या मालिकेत
4 व 6 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत? मग आता बघा, 4नं पण भाग जायला पाहिजे आणि 6नं पण भाग जायला पाहिजे. मग बघा 78ला जात आहे का? नाही जात. 36ला अरे जात आहे ना, 4नं पण भाग जात आहे आणि 6नं पण. 6 6 36 आणि 4 9 36. 12 4 त्रिकोण 12 6 दोन्ही 12 हे पण येतं आहे. 98ला नाही जात भाग. 64ला नाही. 24 6 चौक 24 आणि 4 सख्ख 24. 56ला नाही जात. ती 8 56 नाही. 4 1 4 आणि 4 चौक 16. 4नं भाग जाईल पण 6नं नाही जात. 20ला नाही जात भाग. 90ला दोन्ही संख्यांना नाही जात. 48ला 4नं जातो. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 आणि 6 6 36 6 7 42 6 8 48. मग किती संख्या आहेत त्या? 1 2 3 4. म्हणून पर्याय नंबर किती? 2. समजलं? पहा पुढं. 7वा प्रश्न पण सोपा आहे बरं का. हे काहीतरी दिले बरं का, संख्या दिलेत आणि अल्फाबेट्स दिलेत काहीतरी. हां, आपण पहिल्यांदा खालचं वाचूया. काय दिले? वरील मालिकेत काही 4 चाकी गाड्या व काही 2 चाकी गाड्या शेजारी शेजारी एका ओळीत उभ्या आहेत. आता तुम्हाला काय कळणार आहे? वर 4 चाकी गाडी बी दिसणं आणि 2 चाकी गाडी दिसणं. तुम्हाला वाटते प्रिंट मिस्टेक आहे काय की? पण तसं नसते मुलांनो. पुढं प्रश्न वाचायचा असते, लगेच निष्कर्ष नाही काढायचा. मालिकेतील अंक 4 चाकी गाड्या दर्शवतात. आता आलात का? म्हणजे जिथं जिथं अंक आहे ते अंक काय दर्शवतात? 4 चाकी गाड्या. म्हणजे बघा 7 8 9 6 1 2 हे जे अंक आहेत हे 4 चाकी गाड्या दर्शवतात. तर अक्षरे म्हणजे ABCDची अक्षरं ही 2 चाकी गाड्या दर्शवतात. आता प्रश्न पुढे. 4 चाकी गाड्याच्या दोन्ही बाजूस लगत 2 चाकी गाडी आहे असे किती वेळा झाले? म्हणजे 4 चाकी गाडी म्हणजे कोणती? 4 चाकी गाडी म्हणजेच अंक. अंक 4 चाकी गाड्या म्हणजे अंकाच्या बाजूला वर्णाक्षर. मग अंकाच्या बाजूला वर्णाक्षर असं किती वेळा झाले? हे बघा, इथं अंक आहे पण त्याच्या बाजूला वर्णाक्षर नाही. इथं अंक आहे वर्णाक्षर नाही. इथं अंक आहे पण बाजूला वर्णाक्षर नाही. हां, हे 7च्या अंकाच्या बाजूला इथं एक वर्णाक्षर आणि इथं एक अल्फाबेट आहे म्हणून हे 1 झाला. पुन्हा इथं इथंच नाही. म्हणजे फक्त किती वेळेस झालेले? एकच वेळेस. म्हणून पर्याय नंबर किती? 1. पहा पुढचाही प्रश्न. काहीतरी दिलेले आहेत संख्या आणि काय म्हणले? वरील संख्या मालिकेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे आता ह्या संख्या मालिकेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या. आणि पुन्हा काय म्हणले? लगतच्या स्थानावर आहेत आणि त्या लगत म्हणजे 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत पण जवळजवळ आहेत. हां, म्हणजे एसटीत कसं बसतात तुम्ही? एका सीटवर 2. हां, तसं तसं जवळजवळ आहेत. असे किती वेळा झाले आहे? मग असं किती वेळा ते जवळजवळ आलेले आहेत? 3 निशेष भाग जाणाऱ्या संख्या बरं का. म्हणजे 3च्या शेजारी 3 भाग जाणाऱ्या संख्येच्या शेजारी 3 भाग जाणारी संख्या असं किती वेळा झाले? मग पहा, 7ला 3 जात नाही, 5ला 3 जात नाही, 9ला 3 जाते आणि 12ला 3 जाते. हे 1 झालं बघा रे, जवळजवळ आले. 4ला 3 भाग जात नाही, 6ला 3 भाग जाते पण 8ला जात नाही. पुन्हा 15ला 3 भाग जाते आणि 21लाही 3 भाग जाते म्हणजे हे एक दुसरी जोडी. हां, 21ला 3 जाते आणि 30लाही म्हणजे तिसरी जोडी. त्याच्यानंतर 4ला नाही, 14ला नाही, 16ला नाही, 18 आणि 6 हो का जवळजवळच येते आणि दोन्ही संख्येला 3 भाग जातो. म्हणून किती झाल्या? 1 ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, चौथी. म्हणून पर्याय नंबर किती? 3. आलं लक्षात? आलं आहे ना सोपं? पहा पुढचा प्रश्न. एखाद्या प्रश्नाला वेळ लागला हरकत नाही मुलांनो. आपण मन लावून वाचा प्रश्न, समजून घ्या, कारण प्रकरणाचं नावच आहे आकलन. आकलन झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही. हां, काय 9व्या प्रश्नात काही संख्या दिल्यात आणि खाली काय म्हणले? वरील अंकमालिकेत 5 नंतर लगत 4 किंवा 2 म्हणजे 5च्या नंतर म्हणजे काय? पुढे 5च्या पुढे 4 किंवा 2 आहेत. ठीक आहे, 4 किंवा 2 आहे फिक्स आहे. परंतु 5च्या आधी म्हणजे 5च्या अगोदर 1 किंवा 3 नाहीत असे किती वेळा झाले? अरे किती सोपे प्रश्न आहेत रे हे. नुसतं प्रश्न तुम्ही मन लावून वाचा मुलांनो, सगळं कळतंय. आता 5च्या पुढं कुठं बी 4 आणि 2 आलेलं आहे वर. हां, पण 5च्या आधी लगत चिटकून 1 आणि 3 नाही असं किती वेळा झालं? हे बघा, 5च्या आधी इथं 4 आहे बरोबर आहे, पण काय यायला पाहिजे? 1 आणि 3 यायला पाहिजे. म्हणजे हे एकदा झाला. बघा इथं समजून सांगितलेलं, इथं एकदा झालं. पुन्हा इथं 5च्या आधी 4 आलं, हे दुसऱ्यांदा झालं. 5च्या आधी 1 आहे, हे बरोबर आहे. मग 5च्या आधी इथं 8 आहे,
पण काय यायला पाहिजे, 1 आणि 3च यायला पाहिजे. हे कितव्यांदा झालं, तिसऱ्यांदा. पुन्हा 5च्या अलीकडे इकडं 3 आहे. हे बरोबर आहे. पुन्हा 5च्या आधी 3 आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 वेळेस असं झालेलं आहे की 5च्या आधी लगत 1 किंवा 3 नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती, 3च. आणि योगायोगानं उत्तर पण 3 आहे. समजलं. मग आता हे तर फक्त नमुना प्रश्न होते, आणि नमुना प्रश्न जर इतके सोपे असतील तर पुढचा अभ्यासक्रम पण सोपाच असतो. पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 1.2 बघूया.